या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। गुरुजी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या ठिकाणी आले, त्यांनी दर्शन घेतलं। आपण त्यांना कुठली पूजा सांगितली, कशासाठी ही पूजा होती? संपूर्ण भारतामध्ये असलेले भगवंत शनिदेवाचे अनेक तीर्थक्षेत्र आहे जे नाना प्रकारच्या शक्तींनी विराजित आहे, म्हणून त्यांना शक्तिपीठ म्हटलं जातं। पण मात्र संपूर्ण भारतामध्ये शनी साडेसाती मुक्तिपीठ एकच, ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ हे गाव, की जेथे चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमाची साडेसाती मुक्ती इथे झाली, म्हणून या तीर्थक्षेत्राला शनी साडेसाती मुक्तिपीठ असं म्हणतात। साहेबांनी आज भगवंत शनिदेवाचं श्रावण शनिवार निमित्त दर्शन घेतलं आणि राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक मालक असलेले भगवंत शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून नवसाला पावणाऱ्या अशा या शनी मांडळ तीर्थक्षेत्री शनिदेवाचरणी साहेबांनी इथे मागणी केलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राला सुख दे, शांतता दे, पाऊस पर्जन्य चांगलं मिळू दे आणि सगळीकडे शांतता नांदून आपल्या मनातली इच्छा संपूर्ण देवाच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली आहे। आपण या ठिकाणी कृषी मंत्र्यांना आख्यायिका सांगत असताना सांगितलं की मुख्यमंत्री व्हायचं असेल तर इथे या, नेमकं आपण कुणाबद्दल सांगत होता आणि काय त्यांना सांगितलं? मागच्या काही वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शहादा तालुक्यामध्ये सारंगखेडा या तीर्थक्षेत्री जेव्हा त्या ठिकाणी ते आलेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला जर मुख्यमंत्री पुन्हा व्हायचं असेल तर मला शनी मांडळ या तीर्थक्षेत्री पुन्हा दर्शनासाठी यावं लागेल। नक्कीच आपल्यासोबत शनी मंदिराचे पुजारी होते। या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि शनिदेवाची या ठिकाणी पूजाविधी देखील पार पडलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नंदुरबार। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।